मोदी जाना चाहिए नहीं करेंगे। मैं बात इसलिए तुझे चुना था हमने 2014 में। मोदी हमारे गणतंत्र की हत्या करेगा, तुझे क्यों चुना था हमने? प्रशासन के द्वारा देखने को मिल रहा है गर्दन दबा रहे थे चुनाव कर रहे हैं, वही सरकार हमारे साथ। जंतर मंतरवर आत्ता जे आरक्षण विरोधी आंदोलन सुरू आहे त्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत होता की आम्ही ओपन मध्ये जन्मलो म्हणजे आम्ही गुन्हेगार आहोत का? तर मला सांगायचं एवढंच की कुठल्याही जातीत जन्म म्हणजे कोण शेड्यूल कास्ट मध्ये जन्मलं, कोण ओबीसी मध्ये जन्मलं, कोण ओपन मध्ये जन्मलं, त्याच्यावर काही शिक्का मारून येत नाहीये की तो आरक्षण घेणार आहे किंवा आरक्षण नाही घेणार आहे. कारण आरक्षण हे काही शालेय जीवनात मिळत नाही. तुम्ही 10वी पर्यंत शिका, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये. तुम्हाला आरक्षण घेण्यासाठी, शैक्षणिक आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पात्रता फेरी गाठावी लागते. तिथे तुमच्या बुद्धीचा कस तुम्हाला लावावा लागतो. त्यानंतरच तुम्ही आरक्षणाला पात्र. 11वी मध्ये जाता, 11वी 12वी मध्ये शिष्यवृत्तीचा लाभ होतो. त्यानंतर जे पुढचं शिक्षण आहे तिथपर्यंत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधले किती विद्यार्थी पोहोचलेत नाहीत पोहोचत, कारण त्यांची ती परिस्थिती नसते. आत्ताच आपण बघितलं असेल की 94,000 शाळा ह्या गेल्या 10 वर्षात बंद पडल्या आणि आता लेटेस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडल्या. आणि त्यातील अजून एक धक्कादायक आकडेवारी अशी होती की 40% विद्यार्थी हे 10वी पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीयेत. मग तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे. आणि खरंच आत्ता जे आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाचं अवलोकन होणं गरजेचं आहे. कितीपर्यंत तुम्ही याचा लाभ किती समाजाला दिलाय सरकारने, लाभ खरंच झालाय का, किती झाला किंवा किती नाही झाला, ह्याही गोष्टीचं अवलोकन झालं पाहिजे. याची आकडेवारी पुढे आली पाहिजेत. नाहीतर अशा सामाजिक जे दुही माजवणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, काही लोक आरक्षणाच्या समर्थनात उतरणार, काही लोक आरक्षणाच्या विरुद्ध उतरणार. हे असे वादविवाद हे चालतच राहतील. आणि हे मला वाटते जाणीवपूर्वक जे आत्ताचे वर्तमान सरकार आहे किंवा कुठलेही असो जे सत्तेत सरकार असतं तेच अशा दुही माजवते. कारण त्यांना मताचं पॉलिटिक्स करायचं असतं. आणि आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे असं म्हणल्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही राजकारणातूनच निघते. तुमच्या खिशाला लागलेला पेन इथपासून ते तुमच्या केस कापण्याचा रेट इथपर्यंत राजकारण तय करते. राजकारण ठरवते त्याची किंमत.